मित्रांनो, आज आपण ह्या ठिकाणी एक युनिट 4 मधील लेसन घेऊया. ते लेसन आहे द टू ग्रेट म्युझिशियन्स, म्हणजे दोन महान संगीतकार. तर आपल्या देशामध्ये जे महान संगीतकार होऊन गेलेले आहेत त्या संगीतकाराविषयी आपण जाणून घेणार आहोत या प्रकरणामध्ये. तर या प्रकरणाला समजून घेण्यासाठी या ठिकाणी एक प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ते आपण बघूया. चला, तर या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे आणि ते चित्र कशाचं दिसून येते आपल्याला? संगीताचा प्रोग्राम दिसून येतो आहे, गायनाचा प्रोग्राम दिसून येतो आहे. या ठिकाणी म्युझिककार, म्युझिशियन, त्याचबरोबर सिंगर ह्या ठिकाणी दिसून येतात. तर यावरील काही चित्र जे पाहिल्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, तर ते प्रश्न आपण जाणून घेऊया. तर त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रयत्न करा. लुक ॲट द पिक्चर गिवन अबव. हे जे पिक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला समजून आलं की हा प्रोग्राम कशाचा आहे. तर ह्याच्यावरती पहिला क्वेश्चन दिलेला आहे, हॅव यू अटेंडेड सच अ प्रोग्राम. प्रोग्राम हा जो अशा प्रकारचा जो कार्यक्रम आहे, अशा कार्यक्रमामध्ये हॅव यू अटेंडेड, तुम्ही उपस्थिती दर्शविली असेल. येस, आय हॅव अटेंडेड such a program. Next question, who is your favorite musician or singer? की तुमचा आवडता प्रसिद्ध म्युझिशियन किंवा गायक कोण आहे? तर माय फेवरेट सिंगर इज लता मंगेशकर अँड nowadays नेहा कक्कर. नेक्स्ट क्वेश्चन इज, why do you like her or him? तुम्हाला ते किंवा ती, तो किंवा ती का आवडतात? Because I like Lata Mangeshkar for her singing different types of songs like Bhagavad Gita's, देशभक्तीपर गीत, गझल्स, भजन्स, any other types of singing. She was singing very melodious. Next question is, which is your favorite song? तुमचं आवडतं गाणं कोणतं आहे? तर माय फेवरेट सॉन्ग इज ए मेरे वतन के लोगो, संग बाय लता मंगेशकर. पहा, या ठिकाणी सम पीपल लाईक क्लासिकल म्युझिक अँड सम पीपल लाईक लाईट म्युझिक. तर काही जणांना सुगम संगीत आवडते, तर काही लोकांना भावगीत या भक्तिगीत गायन आवडते, लाईट म्युझिक. इन इंडिया वी एन्जॉय हिंदुस्तानी म्युझिक इन द नॉर्थ अँड कर्नाटकी म्युझिक इन द साऊथ. म्हणजे आज आपण भारतामध्ये, उत्तर भारतात स्पेशली हिंदुस्थानी म्युझिकला जास्त महत्त्व आहे आणि दक्षिण भारत कर्नाटकामध्ये कोणते गाणे? कर्नाटिक म्युझिक, आणि साऊथमध्ये कर्नाटिक म्युझिकला महत्त्व आहे. इन कर्नाटका म्युझिक श्रीमती M.S. सुब्बुलक्ष्मी हॅज बीन कॉल्ड द नाइटिंगेल ऑफ इंडिया. कर्नाटकामध्ये M.S. सुब्बुलक्ष्मी यांना भारताची बुलबुल म्हटले जाते. तर यांच्याविषयी समजावून घेऊया, कारण जे पाठाचं नाव आहे द टू ग्रेट म्युझिशियन्स, जे दोन महान म्युझिककार, संगीतकार होऊन गेलेले आहेत, तर यांच्याविषयी आपण समजून घेऊया. तर त्यापैकी एक पहिले आहे ते म्हणजे श्रीमती M.S. सुब्बुलक्ष्मी. The one-line communique of the then President K.R. Narayan that the President is pleased to award the Bharat Ratna to M.S. Subbulakshmi was greeted by doyens of Indian music. की त्या काळातील जे एक प्रसिद्ध शासकीय व्यक्ती होते ते म्हणजेच कम्युनिक म्हणजे शासकीय व्यक्ती होते. ऑफ देम देन प्रेसिडेंट म्हणजे तेव्हाचे जे राष्ट्रपती होते कोण?
KR नारायण. तर यांनी जे पुरस्कार दिलेला आहे MS सुब्बलक्ष्मी यांना, ते पुरस्कार कोणता आहे? भारतरत्न, द भारतरत्न. तर पदवी देताना असे म्हटले होते की श्रीमती सुब्बलक्ष्मी या भारतीय संगीतशास्त्रातील एक महान प्रावीण्य आणि हुशार, अत्यंत प्रवीण असलेली म्युझिक हिंदुस्थानी संगीतकार आहे असं म्हटलेलं होतं इंडियन म्युझिकमध्ये. पुढे पहा नेक्स्ट पॅरा. शी वॉज इन फॅक्ट द फर्स्ट म्युझिशियन टू बी awarded this distinction when the president spoke to her over the phone before making the announcement. I witnessed said MS was rendered speechless. म्हणजे बघा, ज्यावेळेस शी वॉज इन फॅक्ट द फर्स्ट म्युझिशियन जी होती, भारतातील अशी पदवी घेणारी, जी पदवी मिळवणारी, धारण करणाऱ्या त्या भारताच्या सर्वप्रथम संगीतकार होत्या. कोण? शी वॉज म्युझिशियन सुब्बलक्ष्मी बी अवॉर्डेड दिस डिस्टिंक्शन. जेव्हा भारतरत्न उपाधी देण्यापूर्वी वेन द प्रेसिडेंट स्पोक टू ओवर फोनवरती जेव्हा त्यांना राष्ट्रपतींनी बोलले, या संगीत विदुषी बरोबर दूरवाणीवरून ज्यावेळेस बोललेला आहे, फोनावरून ज्यावेळेस बोललेला आहे, तर एक प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने ज्यावेळेस तिला पाहिलेलं आहे फोनवर बोलत असताना, तर तिचे व्यक्ती ज्यावेळेस पाहिलं तर तिनं सुब्बलक्ष्मी यांचे डोळे आनंदाने भरून आले होते. आय विटनेस्ड सॅड MS वॉज रिंडेड स्पीचलेस. म्हणजे ती निशब्द झाली. म्हणजे एवढं अनाऊन्स केल्यानंतर, अनाऊन्स करण्याच्या अगोदर फोनवर बोलले होते. कोण? राष्ट्रपतीने. त्यामुळे ती एक भावूक झाली होती. थर्ड पॅराग्राफमध्ये हावेवर म्हणजेच तथापि, हर मोमेंट ऑफ जॉय बघा वॉज टिंज्ड विथ सॅडनेस ॲज सी हॅड लॉस्ट हर हजबंड त्यागराज सदाशिवम, अ फ्रीडम फायटर जस्ट अ कपल ऑफ मंथ्स अर्लियर. बघा म्हणजे काय की ज्या वेळेला ते मोमेंट होतं, क्षण होता, असा मोमेंट होता की ज्या वेळेला तिची आनंदाचं जे काही क्षण होतं, त्याच मनस्थितीमध्ये त्यांचे पती त्यागराज यांचं काय झालेलं होतं, ते एक स्वतंत्र योद्धे होते. तर काही दिवसापूर्वीच म्हणजे काही महिन्यापूर्वीच ते मरण पावले होते. त्यामुळे दुःखाच्या छायेत ती होती. तर अशा पद्धतीने तिला एक आनंद पण झाला होता एक साईडला, पण त्यांची पती एक्सपायर्ड झाल्यामुळे ते दुःखमय सुद्धा झालेले होते. नेक्स्ट पॅराग्राफ पहा. प्रोमिनंट पर्सनॅलिटीज इन द फील्ड ऑफ क्लासिकल म्युझिक कॉंग्रॅच्युलेटेड हर ऑन बीइंग कन्फर्ड द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड. बघा तिला सिव्हिलियन अवॉर्ड दिल्यानंतर रिनोन्ड वोकॅलिस्ट पंडित जसराज said the event was a moment of glory for classical music in the golden jubilee year of India's independence. सिव्हिलियन अवॉर्ड, तर त्यांचं अभिनंदन केलेलं आहे त्यांच्या त्या सन्मानाबद्दल. त्या काळातील अत्यंत सुप्रसिद्ध संगीतकार कोण होते? पंडित जसराज यांनी असे म्हटले की सेड द इव्हेंट वॉज, बघा भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी गोल्डन जुबली या प्रोग्राममध्ये स्वातंत्र्यानंतरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात संगीत क्षेत्रात बराच मोठा असा हा आनंदाचा क्षण आहे. कारण हे सिव्हिलियन अवॉर्ड हे सुब्बलक्ष्मी यांना मिळालेलं होतं म्हणून. तर या ठिकाणी सुब्बलक्ष्मी यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. बर्थ म्हणजे जन्म 16 सप्टेंबर 1960, डेथ 11 डिसेंबर 2004 मध्ये त्यांचं झालेलं आहे देहांत. अचिव्हमेंट्स काय काय आहेत? फेमस ॲज नायटिंगेल ऑफ इंडिया, पद्मभूषण इन 1954, पद्मभूषणसुद्धा मिळालेलं आहे. इंदिरा गांधी अवॉर्ड इन 1990 मध्ये,
1990मध्ये. संग इन UNO हे अवॉर्डसुद्धा मिळालेलं आहे. विनर ऑफ मेनी अवॉर्ड्स, त्यांनी बरेचसे पारितोषिक प्राईज जिंकलेले आहेत. भारतरत्न इन 1998मध्ये, 1998मध्ये सुद्धा त्यांना 98मध्ये भारतरत्न मिळालेला आहे. असे महान संगीतकार होऊन गेलेले आहे MS सुब्बलक्ष्मी. नेक्स्ट पॅरेग्राफ पहा. डॉइन ऑफ कर्नाटका म्युझिक म्हणजे कर्नाटक संगीताचे एक प्रसिद्ध, डॉइन म्हणजे प्रसिद्ध नावाजलेले म्युझिक सेमंगुडी, एक प्रसिद्ध व प्रख्यात जे संगीतकार होते सेमानगुडी श्रीनिवास अय्यर एक्सप्रेस्ड यांनी काय हा सन्मान म्हणजेच जॉय ओव्हर द अवॉर्ड saying the music world and Tamil Nadu have been honored by the decision. म्हणजे हे सर्व जे संगीत जगताचा आणि तामिळनाडू राज्याचाच सन्मान आहे असे आपले मत व्यक्त केले होते. कोण? सेमानगुडी श्रीनिवास अय्यर यांनी. MS सुब्बलक्ष्मी वॉज बॉर्न ऑन सप्टेंबर 16, 1916. 16 सप्टेंबर 1916ला त्यांचा जन्म झाला होता. She gave her first recital at the tender age of 10. म्हणजे त्यांनी 10 वर्षाचीच असताना गायनाला सुरुवात केलेली होती. When she was asked to sing at the wedding of the friends, बघा, of a friend, एका मित्राच्या लग्नामध्ये तिला गायनाची एक विनंती करण्यात आली होती. ऑफ द फॅमिली इन मदुराईमध्ये, ते गायन करण्यासाठी कुठं बोलवण्यात आलेलं होतं? मदुराईमध्ये. हर सिमिंगली एफर्टलेस, ती सहजरित्या ते म्युझिक वॉज रूटेड, की ती सहजगत्या त्यांची जी काही गायनाची जी काही शैली आहे ती सहजरित्या तिने काय केलेली आहे? प्रसिद्धी मिळवलेली आहे. त्रास न घेता गायनाची तयारी केलेली आहे. रूटेड इन टेक्निकली मास्टरी, लगेच अत्यंत शांतपणे आणि सहजरित्या तिने काय झालेत? आत्मसात केलेले आहेत. सीजलेस प्रॅक्टिस, रेस्ट्रेन अँड द कन्स्टंट सेल्फ अप्रेझल, नो अदर आर्टिस्ट हॅड बीन ॲज सक्सेसफुल इन ब्लेंडिंग द इंट्युइटिव्ह अँड द रिफ्लेक्टिव्ह एलिमेंट्स ऑफ आर्ट. म्हणजे अशा अगदी सहज व सरळ होती की जी त्यांनी आत्मसात केलेली होती ही गायनाची टेक्निक. म्हणून लगेच काहीच म्हणजे कमीच वेळेमध्ये ती सहज मास्टरी बनली होती. पण त्यांच्याप्रमाणे नो अदर आर्टिस्ट, त्यांच्याप्रमाणे असे गायनाची ही कला इतर कोणत्याही त्यावेळच्या संगीतकाराने आत्मसात केली नव्हती. म्हणजे एवढं प्रसिद्धी मिळवली होती. कोण? MS सुब्बलक्ष्मी. MS was the first woman recipient of the संगीत कलानिधी, अ टायटल. बघा, कलानिधी हे टायटल त्यांना मिळालेली ही संगीत कलानिधी ही उपाधी किंवा पदवी मिळविणाऱ्या संगीतकारात ती MS सुब्बलक्ष्मी काय होती? खेरीज कोणीच नव्हतं, तीच पहिली होती. अँड द फर्स्ट वन टू पॉप्युलराइज कर्नाटिक म्युझिक इन नॉर्थ इंडिया अँड इन द वेस्ट. बघा, आणि अशी उत्तर भारतात व पश्चिम व दक्षिण देशातही काही ते कर्नाटक संगीताची आवड ही सर्वप्रथम त्यांनीच केली होती. कोण? MS सुब्बलक्ष्मी यांनी. ऑन वन सेलिब्रेटेड ओकेजन महात्मा गांधीजी रिक्वेस्टेड, म्हणजे बघा, महात्मा गांधीजींनी एका समारंभाच्या वेळी त्यांना म्हणजे त्यांना MS सुब्बलक्ष्मी यांना टू सिंग हिज फेवरेट भजन फॉर हिम, म्हणजे महात्मा गांधीसाठी त्यांचं आवडतं भजन गायन करण्यासाठी
रिक्वेस्ट केलेलं होतं कोणाला, MS सुब्बलक्ष्मी यांना. कोण केलं होतं रिक्वेस्टेड? महात्मा गांधीजी रिक्वेस्टेड हर टू सिंग हिज फेवरेट भजन फॉर हिम. MS हॅड ऑन मेनी अवॉर्ड्स अँड ॲकोलेड्स. बघा, त्यांनी जे गायन केलेले आहेत, तर ह्या MS यांनी अनेक बक्षिसे, प्रशस्तीपत्रे आणि सन्मान मिळवलेले आहे. ॲकोलेड्स म्हणजे प्रशस्ती आणि सन्मान मिळवलेला आहे. तर लास्ट पॅराग्राफ ऑफ MS सुब्बलक्ष्मीज. शी वॉज कॉल्ड नायटिंगेल ऑफ इंडिया. म्हणजेच त्यांना भारताची गानकोकिळा म्हणून म्हटलं जातं, बुलबुल म्हणून म्हटलं जातं. अँड वॉज अवॉर्डेड भारतरत्न इन 1998. 1998 त्यांना भारतरत्न हे भारतातील सर्वोच्च पुरस्कार देण्यात आलेलं होतं. MS ब्रीथ हर लास्ट ऑन December 11, 2004 ॲट चेन्नई. तर चेन्नई येथे 11 डिसेंबर 2004 रोजी त्यांचा शेवटचा श्वास त्यांनी घेतलेला आहे, म्हणजे मृत्यू झालेला आहे. तर अशा पद्धतीने एक महान म्युझिशियन होऊन गेलेले आहेत. यानंतर आपण दुसरे जे आहेत द 2 ग्रेट म्युझिशियन्सपैकी सेकंड लता मंगेशकर यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया आपण. तर या ठिकाणी एनी अकाउंट ऑफ इंडियन प्लेबॅक म्युझिक मस्ट स्टार्ट ॲट एंड विथ लता मंगेशकर. कारण ह्या लता मंगेशकर यांनी जे भारतात सुरुवात केलेली आहे, लता मंगेशकरचं जी काही सुरुवात प्लेबॅक म्हणजे पार्श्वगायिका, तर ह्यांच्यापासूनच सुरुवात होते आणि यांच्याकडूनच शेवट होते. अशा प्रकारचं अकाउंट त्यांनी तयारी केली होती. बॉर्न ऑन सप्टेंबर 28, 1929 ॲट इंदोर, की त्यांचा जन्म कुठे झालेला होता? इंदोरमध्ये. लता मंगेशकर हॅज बीन ॲक्टिव्ह इन ऑल वॉक्स ऑफ इंडियन पॉप्युलर अँड लाईट क्लासिकल म्युझिक इन. म्हणजे बघा की लता मंगेशकर यांनी जे प्रावीण्य मिळविलेलं आहे ते भारतीयांना आवडणारी भावगीते, गाणी आणि सुगम संगीत गाण्यातील प्रावीण्य मिळविलेलं होतं. तर हे क्लासिकल म्युझिक ह्यासाठी प्रसिद्ध होत्या. हॅविंग संग फिल्म सॉंग्स, त्यांनी चित्रपटामध्ये सुद्धा काय केलेलं आहे? गायन केलेलं आहे. गझल्स गायलेलं आहे. भजन्स अँड पॉप, आणि असे पॉप गाणी तिने गायलेले आहेत. शी इज द सुप्रीम व्हॉइस ऑफ पॉप्युलर इंडियन म्युझिक, की भारतीय सर्वात ते आवडणारी अशी प्रसिद्ध संगीतकार होऊन गेलेली आहे. अँड इंडियन इन्स्टिट्यूशन, की आणि संगीत शास्त्रात त्या अत्यंत प्रावीण्य ठरल्या होत्या. द गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स लिस्टेड हर ॲज द मोस्ट रेकॉर्डेड आर्टिस्ट इन द वर्ल्ड. 30,000 पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केल्यामुळे ते द गिनीज बुक रेकॉर्डमध्ये दाखल झालेला आहे. 30,000 पेक्षा अधिक, विथ नॉट लेस दॅन 30,000 सोलो, म्हणजे वैयक्तिकरित्या एकट्यानेच गायलेल्या 30,000 पेक्षा सॉन्ग त्यांनी रेकॉर्डेड केलेला आहे. अँड बघा, ड्युएट अँड कोरस बॅक्ड सॉंग्स रेकॉर्डेड इन 20 इंडियन लँग्वेजेस बिटवीन 1948 अँड 1987. म्हणजे 1948 आणि 1987च्या दरम्यान त्यांनी अनेक भारतातील 20 भाषापेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी रेकॉर्डिंग केलेलं आहे. टुडे द नंबर माईट हॅव रीच्ड अबव 40,000. तर आतापर्यंत जवळपास त्यांचे 40,000 पेक्षा जास्त गाणी झालेली आहेत. दीनानाथ मंगेशकर हर फादर, तर लता मंगेशकरचे वडील कोण होते? दीनानाथ मंगेशकर. ओन्ड अ थिएट्रिकल कंपनी अँड वॉज अ रिप्युटेड क्लासिकल सिंगर. म्हणजे त्यांचे जे वडील जे श्री दीनानाथ मंगेशकर यांची स्वतःची अशी काय होती? थिएट्रिकल म्हणजे नाट्यसंस्था होती,
आणि ते स्वतः एक सर्वसामान्य असे अत्यंत जाणकार संगीतकारसुद्धा होते, तज्ज्ञ होते, सिंगर होते, क्लासिकल सिंगर होते. ही गेव हर सिंगिंग लेसन्स फ्रॉम अराउंड द एज ऑफ 5. म्हणजे त्यांनी तिला वयाच्या 5व्या वर्षापासूनच शास्त्रीय संगीतामध्ये धडे दिले. कशाचे? गायनाचे त्यांनी देण्याची सुरुवात केली. कुठून? 5 वर्षाची असतानापासून. हर गॉड गिवन म्युझिकल गिफ्ट्स meant that she could master the vocal exercises effortlessly. बघा, म्हणजे ज्या वेळेला तिनं सुरुवात केलेली आहे तिला परमेश्वराकडूनच काय मिळालेलं आहे? जन्मजात गोड आणि सुमधुर आवाजाची देणगी मिळालेली आहे. तिचा व्होकल म्हणजे आवाज एवढा सुंदर आणि छान होता, सुमधुर होतं. First pass and from early on she was recognized as being a highly gifted singer. म्हणजे अशा तरी देखील त्यांनी काय केलेले आहे? परिश्रमपूर्वक घेतलेल्या गाण्याची तयारी केलेली असल्यामुळेच तिला अत्यंत उच्च दर्जाची आवाजाची व गोडी मिळालेली आहे. म्हणजे सुरांची साथ मिळून ती उत्तम गायिका बनलेली आहे. कोण? लता मंगेशकर. खूप छान तिचा आवाज होता. However, तथापि when her father died in 1942, 1942 त्यांचे वडिलांचा देहांत झाला होता. The honors of being the breadwinner of the family fell on लता. म्हणजे असे असले तरी 1942 साली तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जी जीवनाची जी काही घरची जबाबदारी, सर्व जबाबदारी होती ती कोणावरती होती? लता मंगेशकर यांच्यावरती पडलेली होती. ब्रेडविनर म्हणजे कमावण्यासाठी, कमाई करण्यासाठी, पैसा मिळविण्यासाठी त्यांना भाग पडलेला आहे. बिटवीन 1942 अँड 1948च्या दरम्यान त्यांनी सी ॲक्टेड इन ॲज मेनी ॲज 8 फिल्म्स इन हिंदी अँड मराठी टू टेक केअर ऑफ द फॅमिलीज इकॉनॉमी प्रॉब्लेम्स. तर या कालावधीमध्ये 1942 ते 1948 या कालावधीत हिंदी आणि मराठी भाषेतील 8 सिनेमामधून त्यांनी काय केले आहेत? वेगवेगळी भूमिका म्हणजे काम केलेले आहेत. कारण त्यांना बिकॉज टेक केअर ऑफ द फॅमिलीज इकॉनॉमी प्रॉब्लेम्स, म्हणजे कारण त्यांना त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपल्या कुटुंबाच्या गरजा भागविण्याची क्रमप्राप्त होती किंवा त्यांना गरज होती. The first Hindi film in which she gave playback was आपकी सेवा. आपकी सेवा में 1947ला ज्यावेळेस त्यांनी एक हिंदी पिक्चरमधून त्यांनी प्रदर्शित केलेलं जे आपकी सेवा में या सिनेमाला प्रथम पार्श्वसंगीत दिले होते, प्लेबॅक सिंगिंग केलेलं होतं. बट हर सिंगिंग वेंट अननोटिस्ड. परंतु तिने गायलेल्या गाण्याला कोणीही लक्ष दिलं नाही होतं. वेन लता एंटर्ड द फिल्म इंडस्ट्री. आता त्यांनी फिल्म इंडस्ट्री सिनेमा निर्मितीच्या व्यवसायात आलेले होते. त्यावेळेला हिवर व्हॉइस लाईक नूरजहां. तर त्या सिनेमा इंडस्ट्रीजमध्ये नूरजहां नावाची शमशाद बेगम अँड जोहराबाई अंबालेवाली रूल द इंडस्ट्री. आणि त्यावेळेला अशा महान गायिका यांच्यासारख्या दणदणीत आवाजात असलेल्या गायिकांच्या नावाचीच ख्याती होती त्यावेळेला. जसं हे नूरजहां, शमशाद बेगम, जोहराबाई अंबालेवाली अशा प्रसिद्धी मिळवलेल्या गायिका होत्या. आयरॉनिकली लता वॉज इवन रिजेक्टेड फॉर शाहिद 1948 बाय प्रोड्युसर एस मुखर्जी. बघा, एवढी मधुर गायिका असतानासुद्धा त्या वेळेला ज्या प्रसिद्ध गायिका होत्या त्यांच्यासोबत काम करत असताना इकडं थोड्या औपरोधिक शब्दात सांगायचे झाले तर 1948मध्ये
प्रदर्शित झालेला जो शहीद सिनेमाचे निर्माते होते एस मुखर्जी, की ते लताच्या आवाजाला अत्यंत क्षीण म्हणजे बारीक आवाज म्हणत होते. म्हणून मुखर्जी हू कंप्लेंट दॅट हर व्हॉइस वॉज टू थिन, म्हणजे त्यांचा आवाज फार बारीक आहे असं कंप्लेंट केलं होतं. हावेवर गुलाम हैदर अनेबल टू यूज हर इन शाहिद गेव लता हर ब्रेक थ्रो सॉन्ग विथ दिल तोडा फ्रॉम मजबूर 1948 मध्ये. ज्यावेळेस अशी तक्रार केल्यानंतर, म्हणजे आवाज बारीक आहे असं तक्रार केल्यानंतर त्या ठिकाणी गुलाम हैदर यांना तिचा उपयोग करून घेता येत नसतानाही त्यांनी तिला लता मंगेशकरांना 1948 मध्ये प्रदर्शित झालेला मजबूर या सिनेमात तिला काय केलेलं होतं, दिल तोडा सारखी गाणी पार्श्वसंगीतासाठी देऊन प्रवेश दिला होता. नेक्स्ट बघा, 1949 सॉ द रिलीज ऑफ 4 फिल्म्स. 1949 मध्ये बरसात, अंदाज, दुलारी अँड महल असे 4 फिल्म काय झाले होते, प्रदर्शित झालेले होते. द सॉंग्स ऑफ ऑल 4 फिल्म्स वर रनवे हिट्स, particularly आएगा आने वाला फ्रॉम महल या महल चित्रपटातील गाण्यातील जाण्याचा मार्ग मोकळा झाला, कारण एवढे सुपरहिट ते पिक्चर्स झालेले होते. बाय 1950 द लता वेव हॅड चेंज्ड द इंडस्ट्री. त्यानंतर त्यांनी पुढे जाण्यासाठी जो मार्ग मोकळा झाला होता, 1950 पर्यंत लताने चित्रपटसृष्टीतील काय झालं होतं, पार्श्वसंगीत गायनाची लाटच निर्माण केली होती. थँक्स टू हर हाय पिच्ड व्हॉइस, आशा भोसले टू केम अप in the late 1950s, and the two sisters were the queens of Indian playback, singing up to the end of 20th century. म्हणजे ज्या वेळेला त्या चित्रपट याच्यामध्ये तिची बहीण आशा भोसले तिच्या साथीला आली आणि या 2 बहिणींनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या पार्श्वगायनासाठी ते प्रसिद्ध होत्या. 20व्या शतकामध्ये दुमदुमून टाकून दिलेले आहेत, प्रसिद्धी मिळवलेली आहे. द फिनॉमिनल सक्सेस मेड लता द मोस्ट पॉवरफुल वुमन इन द फिल्म इंडस्ट्री. म्हणजे लता मंगेशकरांनी चित्रपटसृष्टीतील जे इंडस्ट्री आहे एक अत्यंत बलवान गायिका म्हणून दबदबा निर्माण केला होता. कोण? फिनॉमिनल म्हणून लता मंगेशकर एवढी प्रसिद्धी मिळवली होती. लता sang under the direction of all the top music composers and with Lata sang under the direction of all the top music composers and with all the top playback singers of the day. ज्यावेळेस लता मंगेशकरांनी त्या काळातील जे प्रसिद्ध कंपोजर होते, कोण? द 1960s and 70s saw Lata go from strength to strength. Lata Mangeshkar is in fact that rare artist who has released her search for excellence. O.P. नायर आणि अशाच अनेक संगीतकारांनी गाण्याला दिलेल्या चाली किंवा नुसार त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पार्श्वसंगीत गायन देऊ केले होते त्यांच्या 1960 आणि 70च्या दरम्यान. 70च्या नंतर लताचे पाऊल पुढे सरकत गेले आणि वाढतच गेली. तसे खरे पाहिले तर लता मंगेशकर ही
किंवा अशी कलाकार शोधून सापडणेही कठीण झालं, कारण एवढं म्हणावं लागेल तिला, कारण हर सर्च फॉर एक्सलन्स, कारण एवढं टॅलेंटेड तिच्याकडं भरून आलेलं होतं. नेक्स्ट, अ फाल्के अवॉर्ड विनर बघा, फॉर हर कंट्रीब्युशन टू इंडियन सिनेमा. भारतीय चित्रपटसृष्टीत नावाजल्या जाणारे जे फाळके संगीत पुरस्कार बक्षीस मिळविणे हे एका प्रत्येकाचं काय आहे मोठं योगदान असतं. तर लता वॉज ऑल्सो क्राउन्ड विथ अनदर ज्वेल, इंडियाज हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड, द भारत रत्न, कन्फर्ड ऑन हर इन 2001 मध्ये, की जे लताचा जे सन्मान आणि आणखी एका भारताच्या अत्युत्तम मौल्यवान खंडांचा किंवा एक महत्त्वाचा जो भाग आहे ते अवॉर्ड त्यांना मिळालेलं होतं. त्याचप्रमाणे त्यांना 2001 या वर्षामध्ये भारतरत्न किताब देऊन गौरविण्यात आलेलं होतं. अशा पद्धतीचे हे महान द टू ग्रेट म्युझिशियन्स आपल्या संगीत क्षेत्रामध्ये होऊन गेलेले आहेत. तर यावरील आणखीन एक व्हिडिओ येणार आहे, ते म्हणजेच कंप्रेन्शन्स, ग्लॉसरीज अँड एनी अदर ॲक्टिव्हिटीज. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.